नमस्कार. आपल्या दर्शकांपैकीच कोणीतरी स्वकष्टार्जित मालमत्तांची वाटणी करता येते का? असा एक प्रश्न आपल्याला विचारला होता. आता लौकिक अर्थाने वाटणी याचा अर्थ जो आपल्याकडे रूढ झालेला आहे, तो वडिलोपार्जित मालमत्तेमधली सहहिस्सेदारांची वाटणी अशा अर्थाने तो वापरला जातो. आणि काही अंशी ते योग्य सुद्धा आहे. कारण वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये त्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला जन्मतःच त्या कुटुंबाच्या मालमत्तेमध्ये समान अविभाजित हक्क आणि हिस्सा प्राप्त होतो. त्याच्याकरता त्याला वेगळं काहीही करायला लागत नाही. मात्र जेव्हा आपण स्वकष्टार्जित मालमत्तेचा विचार करतो, तेव्हा ती स्वकष्टार्जित मालमत्ता त्या व्यक्तीने स्वतःच्या कष्टातून जमा केलेली असते, खरेदी केलेली असते किंवा प्राप्त करून घेतलेली असते. आणि स्वकष्टार्जित मालमत्तेच्या मालकाला त्या मालमत्तेसंदर्भात कोणताही निर्णय घेण्याचा, कोणतेही कृत्य करण्याचा, कोणताही करार करण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्याच्या या अधिकारावर कोणतंही कायदेशीर बंधन किंवा मर्यादा अजिबात नाही. साहजिकच जेव्हा आपण स्वकष्टार्जित मालमत्तेचं वाटप असं म्हणतो, तेव्हा लौकिक अर्थाने जरी ते वाटप असलं, तरी कायदेशीर दृष्टीतून त्याला आपण बक्षीस असंच समजलं पाहिजे. आणि स्वकष्टार्जित मालमत्तेचा जो मालक आहे, त्याला आपल्या मालमत्तेचं काय करायचं हा ठरवायचा पूर्ण अधिकार असल्याने ती मालमत्ता तो कोणालाही कशाही प्रकारे बक्षीस देऊ शकतो. त्यावर विशेष कोणतेही निर्बंध कोणीही लादू शकत नाही. मग आता ही मालमत्ता बक्षीस देताना ते काही वारसच असले पाहिजेत असंही नाही, किंवा वारसांमध्ये ते समान रूपाने बक्षीस दिलं पाहिजे असंही कोणतंही बंधन त्या मालकावर नसतं. वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये जसं तुम्हाला जन्मतः हक्क मिळतो, तसं तुमच्या वडिलांच्या किंवा वाडवडिलांच्या स्वकष्टार्जित मालमत्तेमध्ये तुम्हाला जन्मतः कोणताही हक्क अधिकार प्राप्त होत नाही. स्वकष्टार्जित मालमत्तेचे मालक मग जर ते तुमचे पूर्वज जरी असले आणि त्यांनी त्या मालमत्तेसंदर्भात काही करार व्यवहार हस्तांतरण केली किंवा काय व्हावं या संदर्भात मृत्यूपत्रामध्ये तजवीज केली, तर त्याच्यात आपल्यावर अन्याय झाला किंवा आपल्याला काहीच मिळालं नाही अशी तक्रार कोणत्याही वारसाला करता येणार नाही. वाटपामध्ये जसं आपल्याला न मिळाल्याचं, कमी मिळाल्याचं तक्रार करता येते, तशी सोय या स्वकष्टार्जित मालमत्तेबाबत उपलब्ध नाही. स्वकष्टार्जित मालमत्तेचा मालक ती मालमत्ता कोणालाही कशाही स्वरूपात देऊ शकतो. मात्र त्याच्याकरता ज्या कायदेशीर तरतुदी आहेत त्याचं काटेकोरपणे पालन होणं हे गरजेचं आहे. आता ह्या कायदेशीर तरतुदी कोणत्या? तर त्याच्यात दोन आपण विभाग करू शकतो. एक म्हणजे त्याला स्वतःच्या हयातीत हे करायचंय का आपल्या निधनानंतरची तजवीज करायची. जर निधनानंतर काय होईल याची तजवीज करायची असेल, तर त्याच्याकरता मृत्यूपत्र हा एकच पर्याय उपलब्ध आहे. त्याच्याशिवाय इतर कोणताही पर्याय उपलब्ध नाही. मग स्वकष्टार्जित मालमत्तेचा मालक आपल्या निधनानंतर त्या मालमत्तेचं काय व्हावं याची सविस्तर तरतूद आपल्या मृत्यूपत्रामध्ये करू शकतो. आणि ते मृत्यूपत्र कायदेशीर तरतुदींचं पालन करणारं, कायदेशीर चौकटीत बसणारं जर असेल, तर त्याची अंमलबजावणी होण्याला विशेष अडचणी येणार नाहीत. पहिला पर्याय म्हणजे त्याला आपल्या हयातीतच जर आपल्या मालमत्ता वाटून टाकायच्या असतील, बक्षीस देऊन टाकायचे असतील, तर त्याच्याकरता रीतसर बक्षीसपत्र, मुख्यतः नोंदणीकृत बक्षीसपत्र करून देणं हे गरजेचं आहे. हे नोंदणीकृत बक्षीसपत्र करून देताना सुद्धा कायद्याच्या चौकटीत राहणं, कोणत्याही कायदेशीर तरतुदीचा भंग न करणं ही पथ्ये त्याला पाळावीच लागतील. आता कायदेशीर तरतुदीच्या भंगावरनं आठवलं, जर एखादी मालमत्ता मोकळी जमीन या स्वरूपाची असेल आणि ती त्याला बक्षीस द्यायची असेल, तर असं बक्षीसपत्र करताना तुकडेबंदीच्या सीमेचा भंग होत नाही ना याचा त्यांनी कटाक्षाने विचार केला पाहिजे किंवा आपलं लक्षपूर्वक तिथे बघितलं पाहिजे. कारण जर तुकडेबंदीच्या सीमेचा भंग करणारं ते बक्षीसपत्र असेल, तर त्याचा अंमल होऊ शकणार नाही. उदाहरणाने समजून घ्यायचं झालं तर समजा एखाद्याची स्वकष्टार्जित 1 एकर जमिनीची मालमत्ता आहे.
त्या तालुक्यामध्ये तुकडेबंदीची सीमा 20 गुंठे आहे आणि या स्वकष्टार्जित मालमत्तेच्या मालकांनी 10-10 गुंठ्याची 4 बक्षीसपत्र जर केली असतील तर ती बक्षीसपत्र 20 गुंठा या तुकडेबंदी सीमेचा भंग करणारी असल्यामुळे ती कायदेशीर कचाट्यात सापडतील आणि कायदेशीर दृष्ट्या ती चुकीची किंवा गैर ठरतील आणि साहजिकच त्या बक्षीसपत्रांचा आणि त्या बक्षीसपत्रातल्या लाभार्थ्यांना काहीही उपयोग होणार नाही. म्हणून स्वकष्टार्जित मालमत्तेचं बक्षीसपत्र करताना बक्षीसपत्राच्या सगळ्या कायदेशीर तरतुदी आणि त्याशिवाय तुकडेबंदी कायद्यासारख्या काही तरतुदी जर तिथे लागू असतील, मालमत्तेच्या स्वरूपानुसार इतर काही कायदेशीर तरतुदी लागू असतील तर त्या सगळ्या तरतुदीचं पालन करणारच बक्षीसपत्र करा, म्हणजे तुमचं बक्षीसपत्र कायदेशीर कचाट्यात सापडणार नाही. याबाबत तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल तर त्याच्याकरता तुम्ही वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांची मदत घेऊ शकता. आणि मी तर म्हणेन की मृत्यूपत्र असो किंवा बक्षीसपत्र असो, हे करताना तुमचे वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांची मदत घ्याच, म्हणजे त्याच्यात कोणत्याही तांत्रिक किंवा कायदेशीर चुका, उणिवा किंवा त्रुटी राहणार नाही आणि तुमच्या मनात जे व्हायला हवंय ते बिनधोकपणे किंवा सुरळीतपणे आपल्याला करून घेता येईल. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा. धन्यवाद.